श्री क्षेत्र भगवानगड. काय पाऊस पाहिजे का? खुरपणी ते झालेलं आहे, पाऊसच नाही आपल्याकडं. तर मंडळी आता आपण अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे. किती वेळ लागेल अजून? 20-25 मिनिट. आता ऊन आहे, ऊन खूप चमकतंय. मी आधीच कुठं तरी बघितला होता. चहा समजून. A few moments later. वाव, किती सुंदर दिसतंय बघ. वाव वाव वाव. ते भगवानगड दिसतोय तो डोंगरावर. श्रावणचा महिना आहे ना, त्याच्यामुळे गर्दी. श्रावणमुळे इथून समाधी मंदिर दर्शनासाठी आतमध्ये. व्हेंटिलेशन साठी ठेवलेलं आहे. ए भगवान, क्या जुलूम है. हे आहे बाबांची समाधी, भगवान बाबांची समाधी. खाली वाकून चला. पूर्ण दगडी बांधकाम. हे सर्व बांधकाम भगवान बाबाच्या हस्तेचं आहे. हे आहे मंदिर मागे. भगवानगडाचं नाव धौम्यगड का होतं, तर त्याच्या मागचं कारण आहे की इथे पाहू शकता तुम्ही, हे धौम्य ऋषींचं मंदिर आहे भगवानगडावर. हा जो जिथे भगवानगड आहे तर हे ठिकाण पहिले धौम्य ऋषींचं इथे वास्तव्य होतं. हे ते मंदिर धौम्य ऋषींचं. आणि बसायची ती ही बाबांची गादी, जिथे बाबा बसायचे. वापरलेल्या वस्तू बाबांनी. हा बाबांचा टांगा आहे, बाबांनी त्या टाइमिंगला वापरलेला टांगा. हे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिराचं इथे बांधकाम सुरू आहे. एकदम सुंदर. इथे पूर्ण काम चालू आहे. कोरीव काम केलेलं आहे, एकदम छान. हा दगड आहे आणि
या दगडाला कोरून एवढं कोरीव काम केलेलं आहे. खावा. हे प्रसाद आहे भगवान बाबाचा, भाकरी आणि भाजी. त्यात प्रसाद बाजरीची भाकरी आणि भाजी. भगवान बाबा की जय. सनलाइट बघ किती छान येतोय. आणि तो कॅमेऱ्यामध्ये आहेस लड्डू. थांबलो आहोत आम्ही इथे थोडस. काय करायचे? पत्तावळी जेवायला दाखवू. सब भांडणं करतायत. चलो चलो. तिरवय तिरवय. मजा नहीं आ रहा है. हम करते हैं प्रबंध. हे आता घरी पोहोचण्यात आहोत आणि नाही का परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन.